पक्षी निरीक्षणाबरोबर सालीम अलींचा पर्यावरणाचा अभ्यासही चालूच होता. निसर्ग संरक्षणासाठी प्राणीसृष्टीचा संहार थांबवण्यासाठी 1930 ते 32 पासूनच ते प्रयत्नशील होते. प्राण्यांची बेहिशेबी हत्या होते याची खंत त्यांनी 1930 सालच्या हैदराबाद संस्थान पक्षी सर्वेक्षणाच्या वेळी व्यक्त केली होती. त्यांनी सोसायटीच्या जर्नलमधून हैदराबाद स्टेट वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन या लेखातून आपले विचार व्यक्त केले होते. तिथल्या जंगलातून वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याचं सर्वेक्षणाच्या वेळी त्यांच्या ध्यानी आलं. त्या लेखात ते शेवटी म्हणतात, नुसते कायदे करून भागणार नाही, लोकमत जागृतीची आवश्यकता आहे. त्यासाठी व्याख्यानं, फिल्म, स्लाइड्सद्वारा वन्य प्राण्यांचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. शालेय जीवनापासून हे जाणीव निर्माण व्हायला हवी. मगच त्यांना वन्य प्राणी जतन करणं ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव होईल. निसर्गप्रेमी प्राणीमित्र कर्नल बर्टन, ई पी गी, सालीम अली यांनी वनस्पती आणि प्राणीजीवन संवर्धनासाठी लोकमत जागृत करण्याच्या हेतूने लेख, पत्रकं, व्याख्यानं यांचा मारा तर केलाच, पण शासनाकडे वारंवार निवेदनही पाठवले. 1953 साली इंडिया बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ स्थापन होण्यात या त्रिमूर्तीचा मोठा वाटा. बोर्डाच्या स्थापनेपासूनच सालीम अली त्याचे आजीव सदस्य होते. पक्षी प्राण्यांच्या शिकारीला त्यांचा विरोध भूतदयेपोटी वा अहिंसेपोटी नव्हता. त्याविषयीची त्यांची मतं अतिशय स्पष्ट होती. मुद्दल सुरक्षित ठेवून व्याज उपभोगावे असं ते म्हणत. एवढंच नव्हे तर फळबागांवर तुटून पडणाऱ्या, त्या उद्ध्वस्त करणाऱ्या राघूंचा बंदोबस्त करायला हवा असंही ते आवर्जून सांगतात. त्याची उत्तम तंदुरी बनवा आणि लोकप्रिय करा, म्हणजे त्यांच्या संख्येवर नियंत्रण तरी येईल असंही ते सुचवतात. प्राणीशास्त्रातील अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पक्षी शरीर विज्ञानाच्या अभ्यासासाठी किंवा प्राणी संग्रहालयीन अभ्यासक्रमासाठी आवश्यक म्हणून नमुन्यांची देवाणघेवाण करावी लागते. त्यासाठी प्राणी, पक्षी मारणं वेगळं आणि तारांकित हॉटेलाच्या मेनूत भर घालण्यासाठी लावे, कवडे, तितर मारणं वेगळं असं ते नेहमी सांगतात. प्राण्या-पक्ष्यांचा व्यापार तर त्यांना कधीच मंजूर नव्हता. पक्षी नमुना संग्रहालय समृद्ध करण्यासाठी पक्षीशास्त्र अभ्यासकाच्या सोयीसाठी सुरुवातीच्या काळात सालीम अलींनी हजारोंच्या संख्येने पक्षी टिपले, नमुने तयार केले. मात्र पक्षी टिपतानाही त्यांचा एक स्वतंत्र दृष्टिकोन होता. त्यांचे मित्र लोक वॉन थो यांनी आपल्या रोजनिशीत तो विचार नोंदवलाय. उडत असणाऱ्या पक्षाला टिपण्यात खरं कसब आहे हे मान्य, पण ते उचित नाही असं सालीम अली म्हणतात. कारण उडत असणारा पक्षी नुसता जखमी होण्याची शक्यता अधिक. अशा पक्षाला तात्काळ मृत्यूही येत नाही, तो तसाच दूरवर उडत जातो आणि खंगून खंगून मरतो. त्यापेक्षा बसलेला पक्षी टिपावा म्हणजे तो हमखास तात्काळ मरतो. मग अशा शिकारीत उत्कंठा, मजा आणि रोमहर्षकता नसे ना का? आणि नमुन्यासाठी असे पक्षी टिपताना आपण खुनी आहोत की काय असं वाटू लागतं. ही खंतही लोक वॉन थो नोंदून ठेवतात. त्यांचं पक्षीप्रेम, प्राणीमात्राविषयीची आस्था ही केवळ भाबड्या भूतदयेपोटी नव्हती. पर्यावरणाचं, निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी, ही पृथ्वी माणसाला जगण्यायोग्य ठरवण्यासाठी निसर्गातील सर्वच घटक महत्त्वाचे असतात, नितांत आवश्यक असतात. म्हणून प्राण्यांच्या बेहिशेबी हत्याला त्यांचा विरोध होता आणि जंगल तोडीलाही. निसर्ग संरक्षण चळवळ सुरू करून तिला त्यांनी वाहूनच घेतलं होतं. निरनिराळ्या प्रकल्प उभारणीपायी जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यानं परिसंस्था नष्ट होऊ लागल्यात. अनेक पक्षीजाती नामशेष झाल्यात याचं अतीव दुःख होतं. 1930 ते 35 सालात पक्षी सर्वेक्षणाच्या निमित्तानं ते केरळच्या घनदाट सदारहित जंगलातून अनेकदा भटकले. ती जंगलं त्यांच्या विशेष आवडीची,
तिथल्या वनश्रींनी त्यांना मोहून टाकलं होतं, पण नंतरच्या काळात मानवी आक्रमणं तिथं झाली, जंगलतोड होऊ लागली, हजारो एकर जमीन विद्रूप झाली. हे पाहून त्यांचा जीव कळवळे. अयन वृत्तावरची हरितसृष्टी, जंगलं नष्ट होत चालल्याची भीती ते वारंवार बोलून दाखवत. सायलेंट व्हॅली. सायलेंट व्हॅली संरक्षणासाठी त्याने 1977 ते 78च्या कालावधीत जी धडपड केली, धावपळ केली, त्यामुळे ते ठिकाण अबाधित राहिलं. हे जितकं महत्त्वाचं तितकंच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे लोकमानसात तो विचार रुजू लागल्याचं दिसू लागलं. सायलेंट व्हॅली रक्षणात निसर्गप्रेमी जनतेनं त्यांच्या प्रयत्नांना ठाम आणि खंबीर पाठिंबा दिला. सायलेंट व्हॅली विद्युत निर्मिती प्रकल्पाविरुद्धची आपली भूमिका पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्यासमोर मांडण्यासाठी सालीम अली आपल्या सहकाऱ्यांसह दिल्लीला गेले. यावेळी त्यांचं वय होतं 82. पंतप्रधानांना सायलेंट व्हॅली हे प्रकरण काय हेच मुळी माहीत नव्हतं. मग उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्यानं स्मरण दिलं, काल मलयाहून निसर्गप्रेमी संघटनेचं ज्या प्रकरणी पत्र आलं तीच ही सायलेंट व्हॅली. आदल्या दिवशीच मलयाहून एका निसर्गप्रेमी संघटनेचं सायलेंट व्हॅली वाचवा अशी विनंती करणारं पत्र पंतप्रधानांना आलं होतं. त्याचा संदर्भ अधिकाऱ्यांनी दिल्यावर पंतप्रधानांना खुलासा झाला. पण त्यापायी या वृद्ध शास्त्रज्ञानानं मुंबईहून दिल्लीला का यावं ते त्यांना उमजेना. आपण त्यासाठी एवढे कष्ट का घेतले? फार दुःख होतंय म्हणून. पण या प्रकल्पाला तुमचा एवढा विरोध का? सायलेंट व्हॅली एकदा नष्ट झाली तर ती पुन्हा नव्यानं तशीच्या तशी उभारता येणार नाही. तिथल्या वनस्पती, प्राणी, पक्षी कोणत्याही मार्गानं पुन्हा निर्माण करता येणार नाहीत. तिथली परिसंस्था, तिथलं पर्यावरण याचं काय? एक वेळ ताजमहल नष्ट झाला तर तो पुन्हा नव्यानं उभारता येईल, पण सायलेंट व्हॅली नाही. कोण म्हणतो आम्ही ताजमहल नष्ट करणार आहोत? मंडळी मुंबईला पुन्हा परतली. त्याच सुमारास जनता सरकारची राजवट डबघाईला आली. निवडणुका येऊ घातल्या. सत्ता स्पर्धेच्या कल्लोळात सायलेंट व्हॅली प्रकरण बाजूला पडणार की काय असं वाटू लागलं. सालीम अली, बॉम्बे बचावचे किसन मेहता, थिओसॉफिकल सोसायटीच्या रुक्मिणी अरुंडेल, चिपको आंदोलन प्रणेते सुंदरलाल बहुगुणा, फ्रेंड्स ऑफ ट्रीजचे जोसेफ जॉन, जागतिक वन्यनिधीचे SP गोदरेज आदींनी संयुक्तपणे एक जाहीर आवाहन पत्र काढलं. अ डिक्लेरेशन ऑफ पॉलिसी ऑन इंडियाज एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. भारतीय पर्यावरण, परिसंस्था, निसर्गाचं सुस्थापन या बाबतीचा अंतर्भाव राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात करावा असं आवाहन केलं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्या निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात पर्यावरण रक्षणाचा मुद्दा अंतर्भूत केला आणि निवडून आल्यावर त्यांनी त्याबाबत कार्यवाहीही केली. सायलेंट व्हॅली वाचवा आणि तत्सम आंदोलनातून निसर्ग संरक्षण आणि सुस्थापन यांना कायदेशीर आधार मिळवून देण्याचे विचार सुरू झाले. सोसायटीच्या जुलै-सप्टेंबर 1979च्या हॉर्नबिल अंकाच्या संपादकीयात सालीम अली लिहितात, यापासून आपण धडा घेऊया. यापुढे निसर्ग संरक्षण चळवळ ही वेगळी बाब म्हणून तेवढ्यापुरता विचार मांडून चालणार नाही. अशा प्रकल्पांच्या योजना तयार करण्यापूर्वी अनेक साधक बाधक गोष्टींचा खोलवर विचार करून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कारण मीमांसा करून मगच ठाम भूमिका घ्यावी लागेल. पशुपक्षी राखायचे म्हणून तिथून माणसाला बाहेरून हुसकायचे अशा विचारांचा ते पाठपुरावा करत नव्हते, तर माणूस आणि निसर्ग यात सुसंवाद आणि परस्पर पूरकता राखण्याच्या तत्वांचा प्रसार ते करत होते. अशा विचारांना प्राधान्य देणाऱ्या सह्याद्री बचाव, बॉम्बे बचाव चळवळींना त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणून देशाच्या विकासाचा भाग म्हणून निरनिराळे प्रकल्प उभारणं अगत्याचं असतं, परंतु अशा प्रयत्नात निसर्गाचा तोल जाईल अशी उलतापालत करू नये असं त्यांचं कळकळीचं सांगणं असेल. युरोपियन राष्ट्रात किंवा इंग्लंडमध्ये
बेलगाम औद्योगिकरणामुळे प्रदूषणाचा धोका वाढला. आपण त्या बाबतीत पिछाडीवर आहोत. वेळीच काळजी घेऊन तो धोका टाळू शकतो. सध्या जास्त धोका आहे तो आपला अडाणी शेतकरी प्रमाणाबाहेर जंतुनाशके फवारतो त्याचा, असा इशाराही ते वारंवार देत. भारतातील सर्व समस्याचे मूळ म्हणजे प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या. तिच्यावरच आधी आळा घातला पाहिजे. त्यासाठी कठोर उपाय योजले पाहिजेत, असं त्यांचं परखड मत. पण उच्च राजकीय वर्तुळातही याविषयीची उदासीनताच त्यांना जाणवली. एका राजकीय संताने ब्रह्मचर्य पालनाखेरीज लोकसंख्येला आवर बसणार नाही असं त्यांना ऐकवल्यावर ते पुन्हा कधी त्यांच्या नादाला लागले नाहीत. अशांचे प्रबोधन करत बसण्याची सवडही त्यांना नव्हती. निसर्ग संरक्षण चळवळ त्यांनीच भारतात जन्माला घातली आणि त्यासाठी तन मन धनाने वाहून घेतलं. आयुष्यभर तिचा पाठपुरावा केला. सालीम अलींच्या निसर्गविषयक ज्ञानाची अभ्यासाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण वन्य प्राणी संरक्षण समित्यांचे ते सदस्य होते. याविषयी जागतिक स्तरावर योजना उपक्रम आखणाऱ्या परिषदात त्यांचा समावेश असे. 1976 साली त्यांना नोबेल पारितोषिकाच्या तोडीचं अमेरिकेचं पॉल गेट्टी पारितोषिक लाभलं. त्याद्वारे त्यांना $50,000 म्हणजे 4 लाख रुपये मिळाले. ती सर्व रक्कम वापरून त्यांनी सालीम अली निसर्ग संरक्षण निधी उभारला. सोसायटीत संशोधन प्रकल्प अध्यासन सुरू केले. सामान्य जनतेला निसर्ग संरक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी दृक श्राव्य माध्यमाद्वारे प्रसार माध्यमाद्वारे प्रबोधन करण्यासाठी अनेक योजनांना आवश्यक ती साधने या निधीतून उपलब्ध झाली. सालीम अलींच्या प्रेरणेमुळे प्रोत्साहनामुळे निरंतर आव्हानामुळे भारतात ठिकठिकाणी निसर्ग अभ्यास मंडळे पक्षी निरीक्षण मंडळ वृक्षमित्र संघटना उभ्या राहिल्या. अशा मंडळांच्या उद्घाटनांना समारंभांना सालीम अली आवर्जून उपस्थित राहत. जनसामान्यात निसर्ग संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याची प्रत्येक संधी त्यांनी साधली. भारतातील अभयारण्य ही त्यांची देशाला सर्वात अनमोल देणगी. पक्षी निरीक्षणासाठी ते ज्या ज्या ठिकाणी हिंडले त्या त्या ठिकाणी त्यांनी निसर्ग संरक्षणाचा प्राणीसृष्टी जतनाचा आग्रह धरला. अनेक ठिकाणी अभयारण्य घोषित झाली ती त्यांच्या प्रयत्नामुळेच. सुरुवातीच्या काळात निसर्ग संरक्षणाच्या बाबतीत सालीम अलींचा आवाज एकाकीनी अस्फुट होता, पण म्हणून हार मानून ते कधीच थांबले नाहीत. एखाद्या शिलेदारासारखे पुढे जातच राहिले. त्यांचा विचार मूळ धरत गेला तसा समविचारी परिवारही वाढला. अस्फुट आवाज बुलंद होत गेला. त्यामुळेच सायलेंट व्हॅली प्रकल्पाला खीळ बसू शकली. सायलेंट व्हॅलीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, त्यावर काही नियंत्रण असावं, लोकमताचा दबाव असावा, शास्त्रीय ज्ञानाचा अंकुश असावा, या दृष्टीने कायम स्वरूपाची एखादी योजना असावी. यासाठी पर्यावरण खातं निर्माण करावं असा आग्रह त्यांनी केंद्र सरकारकडे धरला. अनेक निसर्गवेत्यांनी पर्यावरण तज्ज्ञांनी त्या आग्रहाचा पाठपुरावा केला. भारत सरकारने त्या मागणीचं महत्त्व ध्यानी घेऊन पर्यावरण खातं निर्माण केलं. आयुष्याच्या अखेरीस ते म्हणत, मी आयुष्यभर पक्षी प्राणी निसर्ग वाचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. कोणतीही तडजोड न करता कर्तव्य बजावलं. आता तरुणांनी पुढे यावं. माझ्यावर काही लिहिण्या बोलण्यापेक्षा माझ्या कामाचा वारसा पुढे चालू ठेवावा. पक्षी वाचवा, प्राणी जगवा अशा घोषणा देत सालीम अली पक्षी निरीक्षणाकडे वळले नव्हते. पक्षी निरीक्षण हा त्यांचा छंद होता. त्या छंदातून अभ्यास घडला. अभ्यासाचा व्यासंग झाला.